श्रद्धांजलीचो तोय हांगा मांडलो गेलो। आमचे आदले पार्टीचे अध्यक्ष सुरेश आमोणकर, आमचे आदले सभापती अनंत शेट आणि गोंय भरले आणि देशातले वेगवेगळे कला क्षेत्रातले असत अशे वेगवेगळे राजकीय क्षेत्रातले असत तांकां हांगा श्रद्धांजली दिली गेली। त्याच्यानंतर आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि गोंय राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रभारी अविनाश राय खन्ना हांचे मार्गदर्शन आमकां लाभलें। आमच्या ह्या आजच्या दुसऱ्या सत्रा भितर आमचे राजकीय रिझोल्यूशन पॉलिटिकल रिझोल्यूशन राजकीय ठराव हे आमचे अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर मिलिंद नायक हांच्यांनी हो ठराव मांडलो आणि ह्या ठरावाचेर आमचे उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर आणि तशेंच आमचे पक्षाचे उपाध्यक्ष रमेश तवडकर हे ह्या ठरावाचेर उलयले आणि एकमतान ह्या ठरावाक मंजूर केलो। आमचे ई बूक जे आसा ह्या ई बुकाच्या संदर्भात आमचे IT सेलचे इन्चार्ज सिद्धार्थ बाब कुंकळकर हांच्यांनी ई बूक जे केल्लें आसा तेची डिटेल म्हायती आमच्या सगळ्या राज्य कार्यकारिणीच्या सदस्यांक दिली। कोविडच्या संदर्भातल्यान सद्यस्थिती आणि एकंदर आमी कितें केल्लें आसा ह्या संदर्भातली माहिती आमचे हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणे हांच्यांनी सगळ्यांक मार्गदर्शन केलें आणि एकंदर ह्या पयली दोन जे आमचे सेशनां जाली ह्याचो एकूण आढावो आमच्या गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्यांनी एकूण आढावो ह्या दोन्ही सेशनाचो घेतलो। लंच ब्रेक जाल्या नंतर जे आमचे तिसरे सेशन जे जालें ह्या तिसऱ्या सेशनाच्या भितर आमकां नवीन जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आसा ह्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भात आमच्या हायर एज्युकेशनचे ज्या पॉलिसीक लागून जी कमिटी केल्ली आसा त्या कमिटीचे इन्चार्ज शिक्षण क्षेत्रातले, कारण गेली कितलीं वर्सां ते स्वता शिक्षण क्षेत्रांत आसात, बऱ्याचदा टिका जाता तांचेर कांयतरी हे जे काँग्रेस ऑपोजिशन लीडर दिगंबर कामत हांच्यांनी म्हणलें की राजकीय नेमणूक, ती राजकीय नेमणूक न्हय। लक्ष्मीकांत पार्सेकर हे प्रिन्सिपल असले, राजकारणान आसत कदाचित आणि तशेंच तांची स्वताची एक पेडणे बागा भितर एक व्हडली स्वताची इन्स्टिट्यूट आसा आणि एज्युकेशनांतले तांकां सगळी माहिती आसा। दुसरे जेंची नेमणूक केल्या ते सुभाष शिरोडकर, आमदार जरी असले जाल्यार तेंची एज्युकेशन संस्था चलयतात आणि ताका लागून नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भात आमचे ह्या संदर्भातली डिटेल माहिती जी आसा कितें एक्झॅक्ट तें आसा हाची माहिती आमकां आमचे ताचे प्रमुख नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचे जी कमिटी केल्ली आसा आमच्या मुख्यमंत्र्यान ताचे प्रमुख पार्सेकर सर हांच्यांनी सगळ्यांक ताची माहिती दिली। येणाऱ्या दिसांनी आमच्या पार्टीचें ठरयल्लें आसा की आमकां ट्रेनिंग प्रोग्राम जे आसात, कारण आमी सदोतीत ट्रेनिंग ही सगळ्यांत म्हत्वाची मानतात आणि त्या ट्रेनिंग प्रोग्रामाच्या संदर्भातली डिटेल माहिती ताचे कन्वेनर गोंयचे जे आसात ते आमचे गोविंद पर्वतकर आसात आणि को कन्वेनर सुखाजी नाईक आणि त्यांच्या बरोबर मागीर प्रेमानंद भामरे आसत, नागेश प्रियोळकर आणि जयंत जाधव अशी त्यांची एक कमिटी आसा आणि त्यामुळे त्या कमिटीचो रिपोर्ट कशा तरेन आमी हे करपाक सोदतात हाची माहिती गोविंद पर्वतकर हांच्यांनी दिल्ली आसा। सुकन्या समृद्धी योजना ही जी चलयांक लागून जी योजना आसा हाची माहिती आमच्यो महिला मोर्चाच्यो अध्यक्षा सुलक्षणा सावंत हांच्यांनी ह्या संदर्भातली माहिती सगळ्या राज्य कार्यकारिणीक दिल्ली आसा। त्याच्यानंतर संघटनेचे येणारे विषय जे आसात ऑर्गनायझेशनच्या संदर्भातले येणाऱ्या दिसांनी आगामी आमी कितें करपाक जाय ह्या संदर्भातली माहिती आमचे ऑर्गनायझिंग जनरल सेक्रेटरी जे आसात सतीश दोंड हांच्यांनी आमकां ही माहिती दिली। त्यानंतर आमी केंद्र सरकार गेले वर्षभर, कारण मोदींच्या सेकंड टर्माच्या पयले वर्स जे कंप्लीट जाल्लें आसा 30 मेक आणि त्या निमित्तान तांच्यांनी जें कितें कार्य केल्लें आसा त्या कार्याचें अभिनंदन करणारो ठराव हे आमचे गोंय राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर हांच्यांनी तो ठराव मांडलो आणि आमचे वीज मंत्री निलेश काब्राल हांच्यांनी ताका अनुमोदन दिलें आणि सगळ्यांच्या सहमतान एकमतान हो ठराव मंजूर केलो गेलो। त्यानंतर आमचे शेवटचे सत्र जे असलें त्या सत्रा भितर आमचे ऑल इंडियाचे जनरल सेक्रेटरी जॉयंट जनरल सेक्रेटरी व्ही सतीशजी हांच्यांनी आमकां मार्गदर्शन केलें आणि ताचे पयलीं आमी आमच्यो दोन ज्यो कमिटी आसात, दोन सेल ज्यो आसात, हे दोन सेलांचे आमी हांगा आज मुख्यमंत्र्याच्या हस्ते तांकां फूल दिवन
त्याची घोषणा केली गेली. तातूंतले IT सेल जे आसा ते आमचे सिद्धार्थ बाब कुंकळकर हे कन्व्हेनर, नागराज प्रभू हे को कन्व्हेनर, सोशल मिडियाची टीमी भितर रुपेश कामत हे कन्व्हेनर, नवीन पै रायकर हे को कन्व्हेनर आणि बाकीची जी कमिटी आसा तातूंत मंगेश पाळणी, शुभम पार्सेकर, वल्लभ धाकणकर, राजू वेल्लेकर, संजू देसाय, वैभव साळगांवकर, मकरंद परब, साईराज गावस, मोहन सामंत, कोमल पवार, यतीन कामुर्लेकर, गौतम फातार्फेकर, अनिता अमृत नायक, पारस दिवानी, अनुप मापारी आणि दशरथ तारी अशा सगळ्यांची सोशल मिडिया आणि आय टी कमिटी म्हणून त्यांची नियुक्ती केल्ली आसा. आणि हे सगळें जाल्या नंतर सबंद दिसभराच्या आजच्या आमची जी कार्यकारिणी जाली तातूंत प्रत्यक्ष हांगा सादारण आमी कारण कोविड-19 ही महामारी असल्यामुळे आमी सगळ्यांक हांगा आफोवपाक शकले ना. कांय प्रमुख आमचे जे पदाधिकारी आसात आनी कांय मंत्री ते हांगा असले. म्हाका दिसता आमी जितले अपेक्षीत आसले ते सगळेच जाण हांगाय अपेक्षीत आसले ते हांगा पावले आनी सबंद दिसभर सबंद गोंयभर आपापल्या ज्या भागान आसात त्या भागा भितर आमचे राज्य कार्यकारिणीचे सगळे सदस्य, पक्षाचे आमदार, ऑफिस बेरर हांच्यांनी आजची पार्शल व्हर्च्युअल जी आजची कार्यकारिणी आसा ती अटेंड केली. आणि ह्या संपूर्ण कार्यकारिणीक आमचे मुख्यमंत्री सकाळी पासून म्हणजे उद्घाटन सत्र आसत ते संबंध क्लोजिंग सेरेमनी पर्यंत हे हांगा उपस्थित असले. मध्यंतरी आमचे कार्यकर्ते म्हणटाले की बरेच गोष्ट संबंध दिसभर ते आसात कारण एखादो कार्यकर्तो ज्या वेळार आपण कार्यकर्त्यापासून जेन्ना त्या पदाचेर पावता तेन्ना ताकाय खबर आसता की त्या पार्टीचें काम, ऑर्गनायझेशनचें काम हे सगळ्यांत म्हत्वाचें. आणि त्यामुळे ह्या आजच्या संपूर्ण आपली जी आमची जी राज्य कार्यकारिणी जाली त्याचं संपूर्ण क्लोजिंग सेरेमनी भितर तेंच्यांनी आपले लास्ट जें भाशण आसा तें तेंच्यांनी केल्लें आसा. असो एकंदर संबंध निहाळ आजच्या कार्यकारिणीचो हांवें तुमकां दिल्लो आसा. ह्या संदर्भात कितें आसलें तुमकां विचारपाक हरकत ना. मागीर आमचे मुख्यमंत्री तुमकां संबोधीत करतले. आमी 2 ठराव घेतले. एक राजकीय ठराव गेले आमच्या सरकार ज्या तरेन हांगा काम करत आसा ह्या संदर्भातले राजकीय ठराव जे त्याची कॉपी तुमकां सगळ्यांक दिली गेली वयतली. तो ठराव हांगा मांडलो गेलो. कोविड-19 ही महामारी आसून सुद्धा गोंया भितर पयशाची टंचाई आसून सुद्धा आमच्या मुख्यमंत्र्यांनी खंयचीच लोकांक ज्यो सोशल स्कीम ज्यो दिल्ल्यो आसा ह्या स्किमीचे पयशे लोकांक मेळपाचे आसात हातूंतले कांयच न करता सगळ्यांक दिल्ले आसा. आनी बऱ्या तरेन कोविड-19 हो विशय तांच्यांनी गोंया भितर तांच्यांनी स्वता ते आनी हेल्थ मिनिस्टर म्हणून तांच्यांनी हाताळिल्लो आसा. कारण ज्या वेळार ही कोविड-19 महामारी जाली त्या वेळार म्हाका दिसता सुरवातीक हांगाले ते पॉझिटिव्ह की नॅगेटिव्ह हे टेस्ट करपी सुद्धा सॅम्पल हांवें पुण्याक धाडची पडटालीं. पण आज सांगपाक बरें दिसता कारण दिसाक कांय ना म्हणल्यार 2,500+ हे टेस्ट करपाचे कॅपेसिटी हांगा अप्रूव केल्ली आसा. सरकारान 5 हॉस्पिटलां ही केल्ली आसा, कोविड सेंटरांय तयार केल्लीं आसा. आणि त्यामुळे अभिनंदन करणारे ठराव तो सर्वानुमते पास केलो गेलो. आणि दुसरो जो ठराव जालो तो केंद्र सरकारांतल्यो वेगवेगळ्यो योजना, वेगवेगळी कामां जी केल्लीं आसा आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्यांचे अभिनंदन करणारो ठराव आज हांगा घेतलो गेलो. कारण राजकीय पार्टी असल्यामुळे डोळ्यासमोर ही निवडणुकाही सदोदीत असतात. पण भारतीय जनता पार्टी ही सदोदीत सेवा हेच संघटन. कारण आम्ही गेले 22 मार्चा नंतर या देशा भितर ज्या इनिशियली सुरवातीक जनता कर्फ्यू जालो आणि 25 मार्च पासून 31 मे पर्यंत हे आमचे लॉकडाऊन जालें. सो 68 दिसाचें. पण भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो हो सदतीत लोकांमध्ये उरलो आणि वेगवेगळ्या माध्यमांतल्यान आज आम्ही ज्या तरेन व्हर्च्युअल रॅली, व्हर्च्युअल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगाच्या माध्यमांतल्यान आज आम्ही बैठक केली. अशा तरेचे कितल्यो तरी बैठका आम्ही करपाक शकले. आम्ही ह्या हातून सुद्धा आमचे सगळे कार्यकर्ते, सगळे आमदार, सगळे लिडर हे लोकांमध्ये आसताले. आणि ताका लागून म्हाका सांगपाक दिसता की जशी बरेच जण कोविड पॉझिटिव्ह जाले आमचे सुद्धा कार्यकर्ते इन्क्लुडिंग मुख्यमंत्री असत, आमचो श्रीपाद भाऊ असत, नरेंद्र सावय असत, आमदार निलकंठ हळदणकर असत, क्लाफा सीओ डायस असत, दयानंद सोपटे असत, असे कितले तरी आमदार सुद्धा, टॉनी असत, सिल्वेरा फ्रांसिस सिल्वेरा असत, असे कितले तरी आमदार आणि ह्या ऑफिस बेरर हे कोविड पॉझिटिव्ह जाले. हाचोच अर्थ भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि मंत्री हे लोकांमध्ये असले. कोविड पॉझिटिव्ह जाऊन सुद्धा स्वतः मुख्यमंत्री हे लोकांक 17 दीस आपण वेगळे रावले पण काम बंद करू ना. प्रत्येक ज्या वेळार आज उलयताले मंत्री सुद्धा ते सांगताले की कोविड पॉझिटिव्ह आसून सुद्धा मुख्यमंत्री हे स्वतः काम करताले. आणि ताका लागून कोविड पॉझिटिव्ह जेंच्यांनी जे 25 मार्चाक जे हे मास्क तोंडाक चडयलां पळय
ते अजूनही काडूना. ते टिका करतात की सरकार भारतीय जनता पार्टीचे सिंगल डिजीट येतले. हांव तांकां सांगपाक सोदतां, सिंगल डिजीट हे घरान वचून न्हिदतात तेंचे येतले. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या आधाराचेर भारतीय जनता पार्टी येणाऱ्या निवडणुकी भितर 2022 पण थंय कोणी तरी प्रश्न विचारलो तुमचें टार्गेट कितें. राजकीय पार्टीचें टार्गेट ही निवडणूक आसता आनी हांव तुमकां ठामपणे सांगता, लोकांच्या आधाराचेर कार्यकर्त्यांच्या कश्टाचेर भारतीय जनता पार्टी परत एकदा 2022 डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या नेतृत्वाचेर ह्या गोंया भितर परतून एकदा एब्सोल्यूट मेजॉरिटीन येतली हें तुमकां हांव ठामपणे सांगपाक सोदतां. भारतीय जनता पार्टीच्या माननीय आमचे अध्यक्ष श्री सदानंद शेट तानवडे हांच्या नेतृत्वा सकयल पयलीच राज्य कार्यकारिणी आमची पार्शल वर्च्युअल ह्या पद्दतीत जाली. तांच्यांनी पुराय नियाळ सकाळ पासून सांजो पर्यंत जो कार्यक्रम जालो तो तुमच्या सगळ्यांच्या मुखार दवरलो. विशेष करून वेगवेगळे बरे विशय जशे राजकीय ठराव म्हणजे जो हांगासल्या सरकाराचो अभिनंदन प्रस्ताव आसतलो, केंद्र सरकाराचो अभिनंदन प्रस्ताव आसतलो, त्याच बरोबर एड्युकेशन पॉलिसी सारको विशय हातूंतल्यान डिस्कशनाक आयलो. जो विशय आज सामान्यांतल्या सामान्य मनशा पर्यंत पावपाक जाय. जेन्ना नवभारत निर्माणाचो आमी विचार फुडें व्हरता न्यू एड्युकेशन पॉलिसी हो विशय घेवन फुडें वयतली. आमी जेन्ना पॉलिटिकल डिस्कशन्स करता तेन्ना एड्युकेशन पॉलिसी सारकिले विशय हे सुद्दां ह्या राज्य कार्यकारिणीन डिस्कशन्स केले वता. कोविड-19चोय विशय जो आसा माननीय हेल्थ मिनिस्टरांनी वेवस्थीत रित्या दवरला. त्याच बरोबर एक गजाल प्रामुख्यान सांगता म्हणजे फुडलें टार्गेट कितें तर 2022च्यो निवडणुकेची ट्रेनिंग येता त्या ऑक्टोबर 15 पासून ही ट्रेनिंग जी आसा भारतीय जनता पार्टीची सुरू जाता. आमच्या म्हणजे सेवा ही संघटन आनी ट्रेनिंग ही सदोदीत कार्यकर्त्याक दिली वता. म्हाका दिसता परत एकदा म्हणजे गोंयच्या लोकांचो कोणाचेर विश्वास आसा खंयच्या राजकीय पार्टीन सांगपाची गरज ना. तुमी बऱ्या रितीन सांगपाक शकतले. तुमी लोकां मदीं आसा, तुमी विशय मांडटा, तुमी सोशल मिडियाचेर आसात, तुमी मिडियान आसात, तुमकां खबर आसा. आमी सांगपाची गरज ना. आतांच म्हाका दिसता थोडे दीस पयलीं ते लक्षानूय आयलां लोक कोणा बरोबर आसा. त्या खातीर निश्चितच आमकां हेची खात्री आसा माननीय अध्यक्षान ज्या पद्दतीन सांगलां त्या खातीर भारतीय जनता पार्टी परत एकदा लोकांची सेवा करपा खातीर 2022 आमी तत्पर आसा. आनी निश्चितच म्हणजे कोविडांतल्या महामारीत आर्थीक टंचाई आसतना सुद्दां खंयचेच बाबतीत काटकसर न करता म्हणजे तारेवरची कसरत करची पडत पण तरी सुद्दां म्हणजे सरकाराच्यो सगळ्यो येवजण्यो फुडें व्हरता आसतना जायत्या पद्दतीत आमी वेगवेगळ्यो नवीन प्रकल्प नवीन हे आसतल्यो योजना फुडें हाडपाचो आमची इच्छा आसा. आनी 2022 पर्यंत म्हणजे सगळ्यो सुरळीत रित्या आसा ते प्रकल्प पुराय करता आसतना केंद्राच्या सहकार्यांत आमी वेगवेगळे हांगासले प्रकल्प जे आसा हे पुरे करपाक शकतले हाची म्हाका निश्चितच खात्री आसा. आनी राज्य कार्यकारिणी ही मिटींग सदोदीस कार्यकर्त्याच्या मदीं बुश्ट दिता. पुराय गोंयभर जवळपास 160 कार्यकर्ते आज दीसभर ऑनलायन आसलेले हेच दाखोवन दिता की कितले कार्यकर्ते सिरियस आसा. आनी पुराय गोंयांतल्या सगळ्या 40 मतदारसंघांनी म्हणजे आमी जशें म्हणटा की ट्रेनिंगचे कार्यक्रम जे आसा हे सगळी कडेन हे वेवस्थीत रित्या जाले वयतले. लोकांच्यो अपेक्षा ज्यो आसा ही स्पेशली अबाउट द एम्प्लॉयमेंट आसतली आनी एम्प्लॉयमेंटाच्या बाबतींत सरकार सिरियस आसा. डिसेंबरांतले जशें आमी म्हणटा की आमी टील डिसेंबर पर्यंत खंय तरी एम्प्लॉयमेंट स्टॉप केल्लो आसत. आमी एम्प्लॉयमेंट हो येता त्या जानेवारींतल्यान सुरू जाता. मोठ्या प्रमाणांत एम्प्लॉयमेंट जो आसा हो गोंयच्या भुरग्यां खातीर मेळटलो. गव्हर्मेंट एम्प्लॉयमेंट आसतलो. इवन दो फॉर द प्रायवेट सेक्टरांतल्या एम्प्लॉयमेंटा खातीर सरकाराची खूब मोठ्या प्रमाणांत तयारी सुरू आसा. आमी जरी म्हटलें की ईज ऑफ डुईंग द बिझनसान आमी जरी काही गोश्टीत फाटीं पडले आसत केंद्र सरकाराच्या सहकार्यांत म्हणजे नवीन क्लस्टर डेव्हलपमेंट आसत, नवीन इंडस्ट्री हाडपाचे आसत म्हणजे पयरूच मेडिकल डिवायस पार्क हाज्या खातीर आमी कोट केला. आमी नवीन स्फूर्ती उद्योगाच्या सकयल नवीन क्लस्टर सुरू करप. हालींच आमी कोकण मरीटायम क्लस्टर वो वेर्णा हांगासर सुरू केलो. अशे विविध प्रकल्प फुडल्या वर्सभराच्या भितर सुरू करपाची आमची निश्चितच तयारी आसा. आनी आत्मनिर्भर भारत ह्या योजनेच्या सकयल
28 विविध योजना ज्यो आसा ह्यो गोंयांत बऱ्या रितीन राबोवपाचो म्हणजे जेका आमी मायक्रो प्लॅनिंग करून लोकां पर्यंत पावोवपाच्यो योजना हाज्या खातीर सरकार कटिबद्ध आसा. जावं ती एग्रीकल्चर, जावं ती वेटरनरी, जावं ती MSMEची, जावं ती खंयच्या गाडेधारकाची आसतली, सगळ्यो योजन्यो सगळ्या लोकां पर्यंत पावोवपाचो सरकार आपल्या परीन पुराय प्रयत्न करीत आसा. रेव्हेन्यू कलेक्शन ड्रॉप जालें काय सरकार तिजोरीन खडखडाट जातलोच न्ही रे. आमी ते लिपोवंक शकना. नाव द रेव्हेन्यू कलेक्शन इज अप टू 35 to 40% हाज्या हितूर आसा. 10% आशिल्लें बट तितूर सुद्दां खंयचीच योजना बंद जावंक ना. रेन काडटा म्हणटा हांव मुख्यमंत्री जाल्लो तेन्ना 20,240 कोटी रुपया जे असले पळय न्हू हें लोन आशिल्लें सरकाराचेर. हांव जाल्या उपरांत कदाचित 2,500 कोटी लोन घेतले आसत बट त्याच बरोबर 3,000 कोटी जे आसा हें एप्रॉक्सिमेटली लोन फारीकूय केलें. आनी हे सगळी कसरत करता आसतना 6 म्हयने कोविडान गेला म्हणजे रेव्हेन्यू कलेक्शनच ड्रॉप जाला ताजोय विचार करपाक जाय. पण हे सगळें करता आसतना फायनान्स वेवस्थीत रित्या येता त्या काही मार्च पर्यंत जाग्यार घालपाचो पुराय विचार आनी पुराय अभ्यास जो आसा हो कंप्लीट केल्लो आसा. नॅशनल बँकेच्या बाबतीत मॉरिटोरियम जो आसा हो पयल्या 3 म्हयन्याचो मॉरिटोरियम तांकां दिवपाचो केलो. आमी हांगासरल्या कॉर्पोरेटीव बँकेकूय बी 3 म्हयने मॉरिटोरियम तांकां दिवचो म्हटलो. आमी परतूय रिक्वेस्ट केला की आनी एक 3 म्हयने मॉरिटोरियम जो आसा हो तांकां दिवचो. हाज्या खातीर आमचो प्रयत्न आसा. आमकां खात्री आसा की आमी कोणाकूच एक खास करून डायरेक्ट फायनान्शियल मदत किंवा डायरेक्ट फायनान्शियल योजना खंयच्या एखाद्या सॅक्टरा खातीर जर सुरू केल्ली ती सगळ्या लोकां खातीर सुरू करपाक जाय आसली बट ती आमी करूंक शकले ना. बट तरी सुद्दां ज्यो चालू आसा योजना ह्योय बी ह्याच लोकां खातीर तेजो बेनिफीट जाता. जावं ती गृह आधार, जावं ती DSSY, इवन दो तेंची बाकीच्यो सबसिडीज ज्यो आसा ह्यो खंयसरूच आमी बंद करूंक ना. तोच दोळ्यामुखार उद्देश दवरून कारण ही ह्याच सॅक्टरांतल्या लोकां खातीर त्यो योजना फायदेशीर आसात. लाडली लक्ष्मी योजना चालू आसा बंद करूंक ना. फक्त तिजो कशें आसलें आत्तां लाडली लक्ष्मीच्या योजनेच्या पेक्षा गृह आधार योजना, DSSY योजना, दुधाची सबसिडी, शेताची सबसिडी हाजो लोकांक खूब डायरेक्ट यूज जातालो. लाडली लक्ष्मी जरी सँक्शन केली जाल्यार ती कदाचित त्यांच्या मॅक्झिमम जणांच्या अकाउंटाचेर उरताली. खूब थोड्यांच्या फक्त लग्न जाल्यार त्यांच्याच उरताली म्हणून चडशा जणांच्या ती अकाउंटाचेर डेपॉझिट उरता. होच विचार करून प्रायोरिटी कित्याक दिवची हें करून शिवला. बट थोड्या म्हयन्यांनी जेंची म्हणजे विदीन पिरियड ज्यो आसा पळय ती सँक्शन करतले. काही कन्फ्युजन आसतलें, काही सदांच आसता की एक फॅमिली आसली काय खंय तरी तेज्या भितर मदीं हें आसतलें. तो विशय म्हणजे जो इज ऑफ डुईंग द बिझनस आमी 19 वयल्यान 24 गेले थंयच्यान तो सुरू जालो. हांव इंटरव्हीन करून कित्याक तो विशय जाता तितके बेगीन इज ऑफ डुईंग द बिझनस आनी IDC ह्या दोगांयची रिवायवल मिटींग आपयल्या. पण म्हाका निश्चितच खात्री आसा हो विशय रिवायव जातलो. कोवीड केअर सेंटर केल्लें पेडण्या, हॉस्पिटल करूं नाशिल्लें. पण आमी जेन्ना कोवीड केअर सेंटरांनी आमची वॅकन्सीज नॉर्थ गोवांतल्यो 400 वॅकंट उरता. पण आमकां एखादें जेन्ना म्हाका खबर आसा पेडण्यातल्या लोकांक आमकां कलंगूट हाडून दवरचें पडटा बट ट्रान्सपोर्ट फेसिलिटेशन आमीच दिता. एखादें नवीन कोवीड केअर सेंटर सुरू केलें ताज्या फाटल्यान सगळो इन्फ्रास्ट्रक्चर जो आसा म्हणजे थंयसर अटेंडंट आसतले, थंयसर परत हावजकीपींग एजन्सी, फूड गिवींग एजन्सी ह्यो सगळ्यो एजन्सी लावच्यो पडटा. आनी जेन्ना नॉर्थ गोंयानूच सेंटरांनी सीट खाली आसा तेन्ना वेगळें उगडपाक आमी त्या खातीर थोडोसो डिले केला. एज्युकेशन पॉलिसीच्या बाबतीत धोरण आसपाचो प्रश्न ना. न्यू एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंटेशन करपाक जाय. कारण जी पॉलिसी आमकां दिल्या तिजें इम्प्लिमेंटेशन कितल्या बेगीन जातलो हो प्रश्न तुमी विचारपाक जाय. कारण धोरण निश्चित आसा, न्यू एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करपाक जाय. विच जेका आमी म्हटलां की एट द सेकंडरी लेवल एंड हायर सेकंडरी लेवल आमचे पार्सेकर सर हांगासर आसात, माजी मुख्यमंत्री ते तेजे चेअरमॅन आसात. तांच्यांनी खूब बऱ्या पद्दतीचो विशय सेकंडरी आनी हायर सेकंडरी ह्या दोनूयचो म्हणजे हायर एज्युकेशनचे सर चेअरमॅन आसात. आणि सेकंडरी लेवलाच्या म्हणजे फ्रॉम द प्री प्रायमरी नर्सरी टू अप टू 12
म्हणजे आता इट इज एन 3+5 3 3 4 ह्या पद्दतीत ही सेकंडरी लेवलाचेर चलतली आनी हायर हितूर खरें म्हणल्यार खूब मोठो स्कोप जो आसा युवकांक आसा. आमचें तर म्हणणें आसा की ती 2021च्यान इम्प्लिमेंटेशन टप्प्याटप्प्यांनी सुरू जावपाक जाय आनी निश्चितच गोंयांत 2021तल्यानूच तिचें इम्प्लिमेंटेशन सुरू जातलें. दोन 2021च्यान तेजें इम्प्लिमेंटेशन सुरू जातलें. तितूर म्हटलेलें आसा मातृभाशेंतल्यान शिक्षण. मातृभाशेंतल्या शिक्षणाक आमी खंयच विरोध करूंक ना. आयजूय आमी सपोर्ट करता मातृभाशेंतल्यान शिक्षणांतल्यान. आमी मातृभाशेंतलें शिक्षण प्रमोट करता. आमचें मत आसा की पयली जी प्राथमीक शिक्षण जें आसा हें मातृभाशेंतल्यान घेवचें म्हणून. चुकीची म्हायती आहा तुजी. इलेक्ट्रॉनीक सिटी हो प्रोजेक्ट स्टॉप ना. ताजो थोड्याच दिसां पयलीं हांवें नियाळ घेतला आनी इलेक्ट्रॉनीक सिटीच्या बाबतींत बाकीची कामां सगळीं सुरू केली. इवन दो थोड्या दिसांनी लँड अलॉटमेंट पॉलिसी डिक्लेअर जातली. म्हाका खात्री आसा फुडल्या 1 वर्साच्या भितर तितली लँड अलॉटमेंट जावन इवन दो फ्रॉम द नॅशनल हायवे टू द इलेक्ट्रॉनीक सिटी हाजें लँड एक्विजिशनचो प्रोसेस मातसो फाटीं उरलेलो तोय फास्ट ट्रॅक केला हांवें. लँड अलॉटमेंट पॉलिसीज जी आसा थंयसली ती फास्ट ट्रॅक केल्या आनी जाता तितके बेगीन, कारण वीच इज अ एम्प्लॉयमेंट जनरेशन गिवींग प्रोजेक्ट. त्या खातीर त्या प्रोजेक्ट जो आसा हो IT मिनिस्टर आनी आमचे इवन दो IT कॉर्पोरेशन चेअरमॅन ह्या सगळ्यांक घेवन तो प्रोजेक्ट फुडें व्हरपाचो प्रयत्न केला. व्हरतले. न्यू हॉस्पिटल हो GSIDCच्या मार्फत चालू आशिल्लो प्रोजेक्ट. फक्त काही फायनान्शियल कन्स्ट्रेन असल्या कारणान थोडोसो डिले जाला. वी वील फास्ट ट्रॅक दॅट प्रोजेक्ट. सरांच्या निर्णयाचे हांव स्वागत करता की तेंच्यांनी जशें सगळ्यां कडल्यान म्हणजे विलिंगनेस पेरंट्सां कडल्यान तेंच्यांनी विलिंगनेस घेवन तांच्यांनी 10वी आनी 12वी सुरू केली. आमच्या अध्यक्षानूय सुरू केली आनी म्हाका दिसता 10-12 स्कुलांनी आतां पर्यंत सुरू केलें. खूब जाणांची इच्छा सगळ्यां लोकूच सांगपाक लागल्या, आतां पेरंट्सूय सांगपाक लागल्या सुरू करा म्हणून. म्हाका दिसता बऱ्याचशा जाणांक ते सुरू करपाक जाय. त्या खातीर 2 तारखेच्या पर्यंत कितें तरी परत एकदां सगळ्यांच्या बरोबर घेवन निदान 10वी आनी 12वी हाचो विचार करप गरजेचें आसा. हय, ते थोडोसो डिले जाला. जाता तितके बेगीन दिवपाक सुरू करतले. स्टेट इलेक्शन कमिशन डिक्लेअर करतले. हे पळय, तूं म्हाका जर डायरेक्ट विचारशीत की म्हणजे करप्शन कितलें चल्लां हो प्रश्न आहा तुजो, बरोबर आसा. एक गजाल हांव तुका सांगता, म्हणजे जाता तितकें करप्शन बंद करप, कमी करप हे पयल्या दिसाच्यान म्हजो प्रयत्न आसा आनी जाता थंयसर हांवें तें बंदय केलां. हांव पुराय सांगता, म्हजो प्रयत्न आसतलो इट इज झिरो डावन करप. हमारे आज राज्य कार्यकारिणी की बैठक थी और प्रदेश राज्य कार्यकारिणी के बैठक में यानी सुबह से लेकर शाम तक सभी टॉपिक पे डिस्कशन हुआ. संगठन के कार्य पे डिस्कशन हुआ, न्यू एजुकेशन पॉलिसी पे डिस्कशन हुआ. बाकी हमारे केंद्रीय नेतृत्व वी सतीश जी, हमारे अविनाश राय खन्ना जी, माननीय मिनिस्टर हमारे जो श्रीपाद जी नाइक आयुष मंत्री और हमारे अध्यक्ष श्री सदानंद शेठ टानवड़े, इन सभी लोगों का मार्गदर्शन इसमें रहा. हमारे पॉलिटिकल जो ठराव थे यानी राज्य सरकार का अभिनंदन, केंद्र सरकार का अभिनंदन, इन सभी का अभिनंदन ठराव के हुआ. कोविड के ऊपर डिस्कशन हुआ, कोविड के ऊपर हेल्थ मिनिस्टर का डिस्कशन हुआ. पूरे पार्शियल वर्चुअल मीटिंग में सभी राज्य के सभी कार्यकर्ता इस पार्टी में स्टेट कार्यकारिणी में ज्वाइन हुए. मुझे लगता है मेन कंपोनेंट ट्रेनिंग का भी था. इसी ट्रेनिंग के कंपोनेंट के साथ
आगे आने वाले इलेक्शन की तैयारी हम अभी से स्टार्ट कर रहे हैं। इसी तरह से डिफरेंट टॉपिक पे जो नियुक्ति थी उनका अभिनंदन प्रस्ताव भी यानी राज्य कार्यकारिणी में लिया गया। मैंने कहा जैसे कि अभी तक 1.5 ईयर इलेक्शन को है, लेकिन फिर भी भारतीय जनता पार्टी हर वक्त अपना ट्रेनिंग सेल ट्रेनिंग देती है। उसी तरह से अभी 15 अक्टूबर के बाद उसके लिए तैयारियां ट्रेनिंग देने तैयारियां स्टार्ट हो जाएगी और अकॉर्डिंग टू दैट उसका इम्प्लीमेंटेशन अच्छी तरह से हो जाएगा। कोविड-19 में कौन सा भी काम रुक नहीं सकता है, इसीलिए जो पॉलिटिकल पार्टी का भी काम रुक नहीं सकता। आजकल हम कंटिन्यूसली सभी काम करते हैं, उसी तरह से पॉलिटिकल पार्टी का काम भी कंटिन्यूसली आगे जाना चाहिए। इसी तरह से आज की स्टेट एग्जीक्यूटिव मीटिंग उतनी ही इम्पोर्टेंट थी, वो हमने मीटिंग कंटिन्यूसली आगे बढ़ाई। धन्यवाद। तो पहला राज्यकारिणी का बैठक था। पूरा इंडिया में वो इसी तरह का राज्यकारिणी का हो रहा है, तो ऐसा गोवा में भी हुआ है। तो सर हमारा पार्टी का जो ध्येय धोरण ये है कि हमें ये अपने स्टेट एग्जीक्यूटिव वो लेनी है, वो हिसाब से ले लिए। थैंक यू।